हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण पाहूयात हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा रिव्ह्यू. तर मित्रांनो, आता इथे पूजाने मैनावतीचा नवरा आणि मैनावतीच्या मुलाला बोलावलेलं आहे. तर त्याचवेळी समर आणि पूजा देखील तिथे आलेले असतात आणि आता पूजा जी आहे ती बोलते की हे पहा, लक्ष देऊन ऐका मी काय सांगते आहे. तर त्याचवेळी आता ती तिचा प्लॅन सांगते आणि त्यानंतर आता इथे हा जो मैनावतीचा मुलगा आहे ना, तो बोलतो की माझ्याकडे एक खबर आहे. तर त्यावेळी तो सांगतो की गोडाऊनमध्ये ना मक्याच्या गोण्या येणार आहेत आणि लाखोंचा माल आज जमा होणार आहे आणि जर त्या मालाला फटका बसला ना, तर दूषणचं खूप मोठं नुकसान होणार आहे आणि जर असं काही झालं तर ते आपल्यासाठी फायद्याचंच आहे. असं आता इथे तो मुलगा पूजा आणि समरला सांगत असतो आणि त्यावेळी त्यावेळी आता पूजाच्या डोक्यात एक प्लॅन आलेला आहे. पूजा जी आहे ती बोलते की चला, म्हणजे आपला प्लॅन रेडी आहे. आता दुष्यंतचं आणि त्या कृष्णाचं नुकसानही होणार आणि या नुकसान भरपाईमध्ये त्या कृष्णाचा जीवही जाणार. असा काही प्लॅन आता पूजा आणि समर करणार आहेत. तर आता या मुलाच्या सांगण्यावरून तिने प्लॅनला सुरुवात देखील केलेली आहे. तर त्याचनंतर आता पूजा आणि समर जे आहे ते आता पूजाच्या आईकडे आलेले आहेत. तर त्यावेळी अचानक आल्यामुळे आई जी आहे ती चकित होते आणि यावेळेला पूजा आणि समर म्हणजे इथे कशासाठी आले असतील हा विचार आता तिच्या आईच्या डोक्यात पडू लागतो. तर त्यावेळी ती आल्यास विचारते की पूजा, काय गं, सगळं ठीक आहे ना? म्हणजे तू या वेळेला आलीस म्हणून विचारलं. तर त्यावेळी पूजाची जी काही बहीण आहे ना, ती तिथेच उभी असते, हे सगळं ऐकत असते आणि पूजाला तिच्या आईशी खूप काही बोलायचं असतं. म्हणूनच आता पूजा तिच्या बहिणीला सांगते की बाहेर जा थोडा वेळ. पण ती बोलते की अगं, पण काय झालं, मी इथेच थांबते आहे ना. तर त्यावेळी पूजा जी आहे ती तिचा हात पकडते आणि तिला त्या घराच्या बाहेर काढते. तर त्यावेळी आता इथे तिची आई जी आहे ती बोलते की तुला कळत नाही का, महत्त्वाचं बोलायचं आहे, जरा थांब ना बाहेर. त्यानंतर आता तिला ती बाहेर काढते आणि इकडे तिच्या आईकडे येते. आई जी आहे ती पूजाला विचारू लागते की अगं, काय झालंय, सांग ना, तू एवढा वेळ का लावत आहे. तर आता इथे पूजा जी आहे ती बोलते की आई, उद्या ना एक खूप मोठं नुकसान होणार आहे आणि आमच्या घरावरती मृत्यूचं सावट आलं आहे. आता आता असं ऐकल्यानंतर पूजाची आई जी आहे ती बोलते की हो ना, अनुसया मॅडमचं खूपच वाईट झालं. त्यांचं ऐकल्यापासून खूप मनाला लागलं आहे बघ. तर आता समोरच्या समोर मुद्दाम पूजाची आई असं म्हणत असते जसं काय तिला अनुसया मॅडमची खूप काळजी आहे. तर त्यावेळी आता इथे पूजा बोलू लागते की आता आणखीन एक वाईट घडणार आहे आमच्या घरामध्ये. तर आई विचारू लागते की आणखीन काय वाईट घडणार आहे. तर त्यावेळी आता पूजा सांगू लागते की आता एवढं मोठं संकट येणार आहे ना कृष्णा आणि त्या दुष्यंतवरती, तर त्यांना ते झेपणारही नाही. तर त्यावेळी आता पूजाची आई विचारू लागते की असं काय करणार आहेस आता पोरी तू. तर त्यावेळी ती सांगते की आमच्या कंपनीमध्ये गोडाऊनमध्ये काही माल येणार आहे उद्या आणि तो मक्याचा माल आहे आणि खूप सारा माल आहे, लाखोंच्या घरात आहे आणि उद्या त्या मक्याचा माल जाळला जाणार आहे आणि ते सगळं मी करणार आहे. हे ऐकून तर तिच्या आईला खूप आनंद होतो आणि या सगळ्याने दुष्यंतचं खूप मोठं नुकसान होणार आहे आणि त्यामध्येच आम्ही त्या सगळ्यात त्या कृष्णाला देखील हानी पोहोचवणार आहे, असं आता इथे ती म्हणत असते. आता कृष्णाच्या जीवाला देखील धोका आहे असं तिला म्हणायचं असतं. तर त्याच वेळी आता हे सगळं खिडकीतून कृष्णाच्या त्या बहिणीने ऐकलेलं असतं, जी की पूजाची सख्खी बहीण असते. तर त्यावेळी आता तिला हे ऐकून खूप मोठा धक्का बसतो की ही पूजा आणि समर कसले माणसं आहेत, असे दुसऱ्याच्या वाईटावर का टपले आहेत हे, हा विचार ती करू लागते आणि ही आई मात्र तिच्यावरती प्रचंड खुश होते. म्हणते की खरंच आता तू शोभते आहेस माझी मुलगी म्हणून, मला अभिमान वाटतो तुझा, असं सगळं तिची आई इथे तिला बोलत असते. तर त्यावेळी आता पूजाला उद्याची वाट पाहायची असते. पूजा बोलते की उद्या आता सगळं काही आपल्या मनासारखं होणार आहे. तर त्याचनंतर आता इकडे पूजाच्या बहिणीने कृष्णाला कॉल केला आहे.
कृष्णा मात्र अजून याच विचारात असते की घरच्यांनी कुणीही काहीही खाल्लेलं नाही आहे. कुणीही एक घाससुद्धा खाल्लेला नाही आहे. आता काहीही करून सगळ्यांना जेवू घालावं लागेल, असं आता इथे कृष्णा विचार करत असते. आणि त्याचवेळी तिला तिथे तिच्या भावाचा फोन येतो. खरं तर ती तिला भावा म्हणत असते आणि आता इथे ती तिचा फोन उचलते आणि बोलू लागते. तर त्याचवेळी आता ती खूप घाबरलेली असते. बोलते की कृष्णा, उद्या खूप मोठं संकट येणार आहे बघ. तर त्यावेळी कृष्णा बोलते की अगं झालंय तरी काय, तू अशी का बोलते आहेस? तर त्यावेळी आता ती पूजाने जे काही कटकारस्थान रचलं होतं ना, ते सगळं कटकारस्थान इथे कृष्णाला सांगू लागते. तर त्यावेळी आता कृष्णा बोलते की हो का, म्हणजे असा प्लॅन आहे तर ह्यांचा पुढचा. आता बघूयात आता हे आपलं नुकसान कसं काय करता येते, असं म्हणत आता इथे कृष्णाने ठरवलं आहे की नाही, मी आता पूजाच्या हातून कुठलीही पाचवी चूक घडू देणार नाही आणि आपलं नुकसानही होऊ देणार नाही. तर आता पूजाच्या बहिणींनी सांगितलं आहे की हे बघ, त्या सगळ्यातना तुझ्या जीवाला देखील धोका आहे, त्यामुळे तू तुझ्या जीवाकडे लक्ष दे, असं इथे तिने कृष्णाला सांगितलं आहे. तर आता कृष्णा बोलते की हो हो, तू काळजी करू नको, मी घेईल स्वतःची काळजी, असं म्हणत आता त्या दोघींनीही फोन ठेवलेला. त्यानंतर आता कृष्णा पुढे विचार करू लागते की उद्या आता काय केलं पाहिजे. ज्यावेळी पूजा गोडाऊनमध्ये त्या मालाला आग लावायला जाईल, त्यावेळी देखील मला आता खूप सावध राहिलं पाहिजे आणि मी हे पूजाच्या हातून काही वाईट साईट घडू देणार नाही, असं इथे कृष्णा म्हणत असते. तर त्याच नंतर आता इकडे ही पूजा जी आहे ती गोडाऊनमध्ये पोहोचलेली आहे आणि पूजा ज्या वेळेत गोडाऊनमध्ये जाणार आहे ती वेळ आता कृष्णाला समजलेली आहे. पूजा गोडाऊनमध्ये गेल्यानंतर कृष्णा देखील आता गोडाऊनमध्ये गेलेली आहे आणि आता तिथे गेल्यानंतर ती शोधू लागते की पूजा नक्की कुठे आहे ते. पण आता तिला कुठेही पूजा दिसत नाही. ती सगळे कोपरे चेक करते, पण पूजा जी आहे ती त्या गोण्यांच्या पाठीमागे लपलेली असते. पूजा पाहते की कृष्णा इथे आली आहे. म्हटल्यानंतर आता पूजा आणखीनच खुश होते. पूजा बोलते की आता बरंच झालं, मला एक काम करायचं होतं आणि त्यासोबत तू देखील इथे आली आहे. म्हटल्यानंतर आता मी दोन्ही कामं संपवणार आहे. तर तिच्या हातात एक विळा असतो आणि आता त्या विळ्याने मला असं वाटलं होतं की कदाचित ती कृष्णाला मारण्याचा प्रयत्न करेल, पण त्या विळ्याने त्याने ती गोणी फाडली आहे. मक्याची गोणी फाडल्यानंतर तिने सगळ्यात खालची मक्यांची गोणी फाडली आणि त्यातून मका गळायला लागली. तर त्यावेळी आता इथे कृष्णाला ते दिसत नाही. कृष्णा जी आहे अजूनही पूजाला शोधत असते आणि इकडे पूजा म्हणते की आता ज्यावेळी तू या गोणीच्या जवळ येशील ना, त्यावेळी सगळ्या गोण्या तुझ्या अंगावरती पडतील आणि मग कशी बघ, तू दबून जाशील त्याखाली आणि मग तुझा जीव जाईल, असं आता इथे ती कृष्णाबद्दल म्हणत असते. पण आता तीही वाट पाहत असते की कधी एकदा ही कृष्णा या गोण्यांच्या खाली येईल आणि माझ्या मनासारखं होईल. तर आता कृष्णाच्या लक्षात आलेलं आहे इकडे की पूजा नक्कीच कुठेतरी अडवळणी लपून बसलेली आहे. तर ती अजूनही तिचा शोध घेत असते आणि त्याच नंतर त्या मक्याच्या गोणीतून सगळी मका खाली पडते आणि थोड्याच वेळाने त्या सगळ्या गोण्या खाली ढासळतात आणि मोठ्याने आवाज होतो. आवाज झाल्यानंतर आता इथे इथे कोण दबलं असेल त्या गोण्याखाली हा प्रश्न पडतो. तर आता इकडे हे जे अढळराव आहे ते फोनवरती बोलत असतात. अढळरावांना आणि समरला आता अनसूयाकडे जायचं असतं. म्हणूनच आता अढळराव समरला विचारतात की समर, तुम्ही रेडी आहात ना? तर त्यावेळी आता समर बोलतात की हो, मी रेडी आहे. पण समर पाहत असतो पूजाच्या फोनची वाट. कधी एकदा पूजा फोन करेल आणि सांगेल की आपलं काम झालं आहे. त्या फोनसाठी समर तिची वाट पाहत असतो. इकडे ही बाळजाबाई ही खूप टेन्शनमध्ये असते, कारण अनुसयासोबत जे काही झालं होतं ना, त्या सगळ्याच्या धक्क्यातच बाळजाबाई देखील असतात. तर तेवढ्यातच तिथे दुष्यंत येतो आणि दुष्यंत हा फोनवरती बोलत असतो. दुष्यंत बोलतो की चला बाबा, तुमचं आवरलं आहे ना? तर त्यावेळी आता इथे आबा जे आहे ते बोलतात की हो, निघायला हवं. तेवढ्यातच दुष्यंतला एक फोन येतो. तर आता आबा बोलतात की चला, म्हणजे तुमचा तो फोन घ्या आणि मग निघूयात, असं म्हणत आता दुष्यंत जो आहे तो लगेचच फोन घेतो आणि तो फोन असतो गोडाऊनमधून. आता इथे दुष्यंतने फोन घेतल्यानंतर दुष्यंतला कळतं की गोडाऊनमध्ये ज्या काही मक्याच्या गोण्या आल्या होत्या त्या सगळ्या काही ढासळल्या आहेत आणि हे कळल्यानंतर आता इथे
दुष्यंतला खूप मोठा धक्का बसतो की एवढ्या साऱ्या गोण्या ढासळल्याच कशा काय. तर त्यावेळी आता इथे अढळराव जे आहे ते दुष्यंतकडे पाहू लागतात आणि एवढ्या आश्चर्याने दुष्यंत बोलत आहे म्हटल्यानंतर नक्कीच काहीतरी घडलं आहे. तर त्यावेळी आता इथे दुष्यंत जो आहे तो बोलतो की ठीक आहे, आम्ही येत आहोत असं म्हणत आता दुष्यंतने फोन ठेवला आहे आणि घाबरतच आबांना हे सगळं काही सांगितलं आहे. कारण तो खूप महागाचा माल होता आणि खूप मोठा माल आहे आणि आता त्यामध्ये काही व्हायला नको असं दुष्यंतला वाटत होतं. तर आता अढळराव जे आहे ते बोलतात की चला आपण ताबडतोब गोडाऊनकडे निघूयात असं म्हणत आता दुष्यंतसोबत अढळराव, समर आणि बाळजाबाई हे सगळेजण निघू लागतात. तर आता इकडे हा जो समोर आहे तो बोलतो की म्हणजे पूजीने आपलं काम केलं आहे, तर आता टेन्शन घ्यायचं कामच नाही असं म्हणत आता समोर देखील त्यांच्याबरोबर जायला निघालेला आहे. इकडे आता ही पूजाची आई चहा घेत बसलेली असते आणि त्याचवेळी आता इथे ती देखील पूजाच्या फोनची वाट पाहत असते. कारण पूजाने सांगितलं होतं ज्यावेळी मी तिथे गोडाऊनमध्ये राडा करेल ना त्यानंतर तू यायचं आणि तिथे येऊन आणखी तमाशा करायचा, समजलं तुला. तर हेच काम करण्यासाठी आता ती पूजाची फोनची वाट पाहत असते आणि इकडे तिची बहीण ती कामावरत असते. तिलाही माहीत आहे की आता थोड्याच वेळाने पूजाचा फोन येणार असतो आईला. तर तीही त्याची वाट पाहत असते आणि त्यानंतर इकडे आई जी आहे ती बोलते की आत्तापर्यंत तर तिचा फोन यायला हवा होता, आणखीन का फोन आला नाही, सगळं काही तिकडे ठीक असेल ना, हा प्रश्न आता तिच्या आईला पडलेला असतो. तर त्याच नंतर आता इकडे ही जी पूजाची बहीण आहे ना तिला फोन आलेला आहे डंब्याचा. तर त्यावेळी तो सांगत असतो गोडाऊनमध्ये त्याने फोन केलेला आहे. तो सांगतो की आपल्या गोडाऊनमध्ये ना मक्याचा माल आला होता आणि तो सगळा माल ढासळला आहे आणि त्या मालाखाली कोणीतरी दबलं आहे असं सांगताच आता इथे पूजाची बहीण जी आहे ती मोठ्याने ओरडू लागते की काय, मालाखाली कोणीतरी दबलं आहे. आता इथे ती मुद्दामून मोठ्याने म्हणते जेणेकरून आईला हे सगळं ऐकायला जावं. तर त्यावेळी आता इथे ही जी आई आहे ती तिच्या लक्षात येतं की म्हणजे पूजाने सांगितलेला प्लॅन सगळा काही सक्सेस झाला आहे असंच तिला दिसून येत आहे. तर त्यावेळी ही जी पूजाची बहीण आहे ती आईला सांगू लागते की आई, आपली कृष्णा गोडाऊनमध्ये त्या मालाखाली दबली आहे. हे ऐकताच आता आई जी आहे ती अशी दाखवते की तिला खूप आश्चर्य वाटलं आहे आणि तिला खूप कृष्णाची काळजी आहे. ती ओरडू लागते आणि म्हणू लागते की काय, आपली कृष्णा त्या मालाखाली दबली आहे, अरे देवा, आता कशी असेल माझी मुलगी असं म्हणत आता ती तांडव करू लागते आणि म्हणते की चल आता मला जायला हवं गोडाऊनमध्ये तिला पाहण्यासाठी. आता ती तिला पाहण्यासाठी गोडाऊनमध्ये निघालेली आहे. पण त्याआधी तिने एवढा राडा केला आहे जसं तिला कृष्णाची खूप काळजी आहे आणि त्याचनंतर ती देवाकडे हात जोडून प्रार्थना देखील करते की माझ्या कृष्णेला काही होऊ देऊ नको. तर इकडे ही तिची बहीण पाहत असते की आई किती नाटकं करत आहे ते. तर त्याचनंतर आता इकडे आई जी आहे ती बोलते की चल आता मला निघायला हवं, माझी कृष्णी कशी असेल कशी नाही हे मला पाहायला हवं असं म्हणत ती आता निघते. तर इकडे गोडाऊनमध्ये दुष्यंत, अढळराव आणि बाळजाबाई समोर हे सगळेजण पोहोचलेले असतात. दुष्यंतने पाहिलं आहे की कसा मक्याचा माल खाली पडला आहे आणि त्यामध्ये आता इथे या पूजाची ओढणी देखील पडलेली आहे. तर आता बाळजाबाई जे आहे ते बोलतात की अजून कृष्णा कशी काही नाही आली, कृष्णाची काळजी सगळ्यांनाच असते. तेवढ्यातच कृष्णाचा विषय चाललेला असतानाच तिथे कृष्णाची आई आलेली आहे आणि आई आल्या आल्याच आता ओरडू लागते की माझी कृष्णा कुठे आहे आणि माझी कृष्णा कशी आहे. तर आता ती मुद्दाम असं दाखवते आहे की जणू तिला कृष्णाची खूप काळजी आहे आणि ती त्या गोण्यांखाली दबली आहे. तर लगेचच इकडे तिकडे गोण्या शोधत शोधत ती पाहू लागते की माझी कृष्णा कशी आहे, ती बरी आहे का, असं सगळं ती त्या लोकांकडे पाहून म्हणत असते. तर त्यावेळी आता ती बोलते की हे लोक तर काहीच म्हणत नाही आहेत, म्हणजे कृष्णा नक्की या गोण्यांखाली असेल ना, हा प्रश्न आता तिला इथे पडलेला असतो. पण आता इकडे समर समोर पूजाची वाट पाहत असतो पण पूजा आणखीनही कुठे त्याला दिसलेली नाहीये. तर त्यावेळी ज्यावेळी आई ओरडत असते त्यावेळी आता ही कृष्णा जी आहे ती समोर येते आणि कृष्णा समोर आल्यानंतर इथे आईची तुतू मैमै होते. कारण तिला वाटलं होतं की या गोण्यांच्या खाली कृष्णा आहे, पण कृष्णा तर जिवंत आहे आणि कृष्णाला काहीही झालेलं नाहीये.
तिला कसलाही धक्का बसलेला नाही आहे हे पाहून तिला आश्चर्य वाटतं आणि त्यावेळी तिची नाटकं करायची बंद होतात. तर ती विचारू लागते की कृष्णा तू म्हणजे तू बरी आहेस ना? तर आता कृष्णा बोलते की हो आई, मी एकदम ठणठणीत आहे. मला काहीही झालं नाही आहे. पण त्यावेळी तिची आई बोलते की "पण काय कृष्णा? पण आपल्या या गुन्ह्यांखाली पूजा दबली आहे." तर त्यावेळी हे ऐकताच आता आईला खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि ती बोलते की "काय? या गुन्ह्यांखाली दबली आहे?" असं म्हणताच आता इकडे ही जी पूजाची आई आहे ती गुन्ह्याकडे पाहू लागते आणि लगेचच सपासप एक-एक गोणी उचलू लागते आणि बाजूला करू लागते. समरला देखील हे कळल्यानंतर समर देखील त्या गोण्या उचलायला लागतो. आणि इकडे आई मोठ्याने अरडू लागते की माझी पूजी या गोण्यांखाली दबली आहे असं म्हणत ती आता गोण्या बाजूला सारू लागते. आणि इकडे सगळेजण तिच्या आईची नाटकं पाहत असतात. तिच्या आईची नाटकं सर्वांना माहिती आहेत आणि आता आणखीन किती वेळ ही नाटक करणार हे देखील त्यांना पाहायचं असतं. तर आता थोड्याच वेळात इथे कृष्णा जी आहे ती बोलते की आता पूजे खूप झालं, आता तू बाहेर ये. असं म्हणत आता तिने लपवलेल्या पूजाला बाहेर बोलावलं आहे. तर आता समरला खूप तिची काळजी वाटत होती की खरंच या सगळ्याखाली पूजा असेल का? पण तेवढ्यातच आता पूजा त्याच्यासमोर त्याच्या नजरेसमोर येते आणि समर पाहतो की पूजा ठीक आहे. तर त्यावेळी आता इथे कृष्णा जी आहे ती आता मुद्दाम पूजाला मोठ्याने बोलवते की पूजा बाहेर ये. आता खूप झालं लपून बसणं तुझं, आता बाहेर ये असं म्हणताच आता आईची नजर जी आहे ती पूजावरती जाते आणि समर देखील पाहू लागतो की पूजा ठीक आहे. तर त्याच नंतर आता इकडे आईने या कृष्णाला धमकी दिली आहे की माझ्या पूजाला काही होता कामा नाही कृष्णे. तर त्यावेळी आता कृष्णा जी आहे ती आईकडे रागाने पाहत असते. कारण या सगळ्यात ना तिची आई ही तेवढी जिम्मेदार असते जितकी पूजा. कारण या दोघींनी मिळून हे कटकारस्थान रचलं आहे. हे कृष्णाला कळल्यानंतर कृष्णाची तळपायाची आग मस्तकात गेली होती आणि त्याचमुळे आज पूजाला या गोष्टीचा धडा शिकवायचा आहे. म्हणून आता तिचं सत्य सगळ्यांसमोर उघड आणण्यास तिने प्रयत्न केला आहे. तर त्याचनंतर आता अढळराव, बाळजाबाई सगळेजण पाहत असतात की या पूजाने फक्त दूषणचं आणि कृष्णाचं नुकसान व्हावं म्हणून काय काय केलं आहे आणि काय काय करत होते. पण ऐनवेळी कृष्णाला सगळं काही कळाल्यामुळे सगळं काही नुकसान टळलं आहे हे सगळ्यांच्या लक्षात येतं. आणि त्याचनंतर आता इथे ती पूजाची आई जी आहे ती पूजाकडे पाहते. त्यावेळी पूजा जी आहे ती रडत असते आणि अक्षरशः तिचे डोळे जे आहेत ते खाली असतात. तर त्याचनंतर आता इथे तिची चोरी पकडली गेल्यामुळे आता तिच्याकडे कुठलाही पर्याय उरलेला नसतो नजर वर करून पाहण्यासाठी. तर त्या पूजा तिला जाब विचारत असते की सांग पूजे, हे सगळं तू कटकारस्थान का केलंस? आत्तापर्यंत तू जे काही कटकारस्थान केलंस ते मी नजरअंदाज केलं, पण तू आज पुन्हा माझा जीव घ्यायला निघाली होतीस. तर आता इथे बाळजाबाई जी आहे ती बोलते की तू कधीही सुधारणार नाहीस पूजे. तू एवढं सगळं कटकारस्थान केलं आहेस ना, तर आता तुला या सगळ्यातून अजिबात सुट्टी मिळणार नाही. तर आता पूजाची चूक सगळ्यांना कळाली असल्यामुळे समरही आता काही बोलू शकत नव्हता. कारण आता सगळं काही कृष्णाने उघडकीस आणलं होतं. अढळराव आणि दुष्यंत खूप रागाने त्या पूजाकडे पाहत असतात. या पूजाकडून ते दुसरी कुठलीही अपेक्षा करूही शकत नव्हते. तर आता इथे कृष्णा पूजाला म्हणत असते की तुझी चूक जी आहे ती तुझ्या तोंडाने कबूल कर. सांग यांना सगळ्यांना की तू काय करत होतेस आणि जर तू हे सगळं सांगितलं नाहीस तर आता आम्ही तुला सोडणार नाही. आम्ही तुला पोलिसांच्या हवाली करून देऊ. इकडे आता मैनावतीचा मुलगा जो आहे तो खरं तर त्याला खूप आनंद झालेला आहे. पूजाची त्यांनी साथ दिली होती, पण आता तर असं वाटतंय की कदाचित त्याने मुद्दामूनच पूजाला अडकवण्यासाठी हे सगळं केलं होतं. तर त्याचनंतर आता इकडे कृष्णाने तिला जाब विचारायचं काय सोडलेलं नसतं आणि पूजाकडे आता बोलण्याला काहीही शिल्लक राहिलेलं नसतं. ती फक्त गप्प उभी असते. पण ज्यावेळी कृष्णाने आता पोलिसांचा धाक तिला दाखवला त्यावेळी ती प्रचंड घाबरते. पूजा बोलते की हे बघ, आत्तापर्यंतच्या सगळ्या चुका मी माफ केल्या, पण आता ही चूक काही मी माफ करणार नाही. तुला आत्ताची आता
तू जर ही चूक कबूल केली नाहीस तर मी पोलिसांच्या हवाली करेल आणि सगळं काही पोलिसांना सांगेल. तर त्यावेळी आता आई जी आहे ती घाबरलेली आहे. आई जी आहे ती म्हणत असते की नाही, माझ्या पूजाला काही करू नका, माझ्या पूजाने काहीही केलेलं नाही आहे. असं आता तिची आई तिच्या बाजूनेच बोलत असते, कारण ती घाबरलेली असते. जर पूजीला पोलिसांच्या ताब्यात दिलं तर माझ्या पूजेचं काय होईल, असे प्रश्न आता इथे तिला पडलेले असतात. तर त्यानंतर बाजाबाई जी आहे ती बोलते की आता तिने एवढी मोठी चूक केली आहे म्हटल्यानंतर शिक्षा तर भोगावीच लागणार ना. तर आता दुष्यंत आणि कृष्णा दोघेही जण प्रचंड चिडलेले असतात, कारण ही पूजा नेहमीच कृष्णाच्या जीवावरती उठलेली असते आणि त्यामुळे आत्ता जर काही पर्याय निवडला नाही तर उद्या जाऊन ही पूजा आणखी काय कटकारस्थान करेल याचा त्यांना पत्ताही लागणार नाही. आणि म्हणूनच आता कृष्णाने ठरवलं आहे की आता या पूजाला काही सोडून वगैरे द्यायचं नाही. बाळजाबाई ही खूप रागात असतात. बाळजाबाई ही म्हणत असतात की आता खूप झाले हिची कटकारस्थानं, देऊन टाका हिला पोलिसांच्या ताब्यात. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.